UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मनसेची महायुतीसोबतची युती एकनाथ शिंदेंमुळे फिसकटली। विधानसभेत शिवसेना, शिंदे आणि मनसेचे उमेदवार विरोधात लढल्यामुळे ठाकरे गटाला फायदा। मनसेच्या बैठकीमध्ये नेत्यांचा सूर। विधानसभेत झालं ते विसरा, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा। मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंचे आदेश। शरद पवार अजित पवारांसोबत जाणार नाहीत, दोन्ही पवार एकत्र येण्याच्या बातम्या निरर्थक। शरद पवार इंडिया आघाडीमध्येच राहणार, सूत्रांची माहिती। मी राजीनामा दिला नाही, मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। सुरेश धस सोळंके मुंडेंचा राजीनामा मागत असताना मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत, राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। सज्जन माणूस असता तर एका मिनिटात राजीनामा दिला असता, मात्र कसलीच लाज नसल्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिपद सोडायला तयार नाहीत। अंजली दमानिया यांची धनंजय मुंडे यांच्यावर टीका। पुरावे नसतानाही भाजप नेते सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप। अजित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांसमोर नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। बीड प्रकरणामध्ये अजित पवारांना कोणते पुरावे हवेत? अजित पवार ऍक्सिडेंटल नेते, महाराष्ट्राचे नेते असते तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून वगळलं असतं, खासदार संजय राऊतांचा निशाणा। ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, ईव्हीएमची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक। जनरल आरोप करू नका, नेमका घोळ कुठे झाला ते सांगा। निवडणूक आयोगाने विरोधकांचे सर्व आरोप फेटाळले। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक जाहीर। 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार। आप, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत होणार। अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षाचा दिल्लीमध्ये आपला पाठिंबा। दिल्लीमध्ये अखिलेश यादवांची काँग्रेसला साथ नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरेश धस फडणवीसांची भेट घेणार। दरम्यान सुरेश धस यांनी अजित पवारांकडे सुद्धा भेटीसाठी वेळ मागितला। बीडमधील हत्येचा तपास हा धुळफेक, सुरेश धस बोलतात, मात्र वरून दट्ट्या मिळाला की माघार घेतात, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। हत्येच्या तपासासंदर्भात देशमुख कुटुंबीय फडणवीसांशी चर्चा करणार। बीड हत्या प्रकरणामध्ये एसआयटी लावण्यासाठी मी सर्वात आधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं। माझ्या संतोष देशमुखला न्याय मिळणं महत्त्वाचं, मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।